नाग नदीचा दूषित पाणी भंडारा जिल्ह्याला मिळतो. हे भंडाऱ्याचे सर्वात मोठे दुर्भाग्य आहे. प्रफुल्ल पटेल यांसारखे नेते जिल्ह्यात असताना सुद्धा या जिल्ह्याचे वाताहत झाली. जिल्ह्यातील महिला सुरक्षित नाही तथा रोजगाराच्या प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे महाराष्ट्र प्रवक्ता विकास लवाडे यांनी भंडाऱ्याच्या मुद्द्यावर जिल्हा प्रशासन तथा पोलीस विभागाच्या कारभारावर भंडाऱ्यात आले असताना टीका केल्यात. खरं तर आम्ही महाराष्ट्रभर फिरत आहोत, वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जातो आहे, नॉन पॉलिटिकल लोकांना भेटतो आहे. सामाजिक चळवळी संघटना यांचा कामाचा पसारा काय आहे, त्यांचे कामाची काय चाललं आहे किंवा त्यांच्या पुढची आव्हानं काय आहेत हे समजून घेण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी म्हणून प्रत्येक जिल्ह्यात जातो आहे. तसाच मी आज भंडारा जिल्ह्यामध्ये आहे. भंडारा जिल्ह्यातल्या सामाजिक संघटना, संस्था, सोशल वर्कर, काही ज्येष्ठ पत्रकार अशा सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांशी आज दीर्घ संवाद साधला. हे संवाद साधत असताना मला अनेक गोष्टी फार शहारे अंगावर आणण्यासारख्या वाटल्या. इथलं 2-3 मुद्दे मला प्रकर्षाने इथे जाणवले. इथे पहिली गोष्ट एक जाणवली की तुम्ही म्हणताय तसा पाण्याचा प्रश्न हा फार गंभीर आहे. मला त्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की नागपूरची नाग नदी, त्या नाग नदीमध्ये नागपूर शहराचं ड्रेनेज सोडलं जातं आणि ती नाग नदी तिकडे पुढे भंडाऱ्याला येऊन मिळते आणि आजपर्यंत लोक त्या नाग नदीच्या अनुषंगाने पिण्याच्या पाण्याची सोय होत होती. पण आता ते ड्रेनेज सोडल्यामुळे, सांडपाणी सोडल्यामुळे ती नदीचं प्रदूषण वाढलं आणि आता भंडाऱ्याला पियायला पाणी नाही. उशाला धरण आहे, गोसी खुर्द ज्याला भ्रष्टाचाराचं कुरण म्हटलं जातं, ज्याच्यावर नरेंद्र मोदींनी 70,000 कोटीचा जो भ्रष्टाचाराचा आरोप केला होता जलसंपदाचा, ते हेच गोसी खुर्द त्याच्यातला एक भाग आहे. आणि या गोसी खुर्दच्या जवळ असलेल्या भंडारा शहरामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे. हे ऐकून मला वाईट वाटलं. दुसरा मुद्दा इथे वाईट वाटला तो भंडारा शहर आणि जिल्ह्यामध्ये महिलांच्या अत्याचाराचे प्रश्न फार गंभीर आहेत. इथे महिला आयोग येऊन नुसतं पुढाऱ्यांच्या गाठीबिठी घेतो आहे आणि राजकीय भाषणं करून जातो, हे मला इथे जाणवलं. आणि महिलांचे प्रश्न मात्र तसेच आहेत. इथे अनेक महिलांच्या विनयभंगासारख्या घटना, अत्याचारासारख्या घटना घडत आहेत, हेही मला ऐकून वाईट वाटलं. दुसरं मला असं वाईट वाटलं की गोसी खुर्द हे भ्रष्टाचाराचं कुरण आहे. या भ्रष्टाचाराच्या कुरणामध्ये ज्यांनी ह्या धरणाला जागा दिली, जे धरणग्रस्त लोक आहेत, त्यांच्यावर आजपर्यंत त्यांचा प्रश्न सुटलेला नाही. धरणग्रस्तांचे प्रश्न इथे प्रलंबित आहेत. त्यांना कुठल्याही पद्धतीचं कॉम्पेन्सेशन मिळालेलं नाही. या धरणग्रस्तांचा प्रश्न इथले आधीचे लोकप्रतिनिधी, जे खासदार असतील, जे मुंबईला राहून भंडारा गोंदियाचं नेतृत्व करतात, प्रफुल्लभाई पटेल, यांना हा प्रश्न गोसी खुर्दचा, तिथल्या धरणग्रस्ताचा प्रश्न दिसला नाही का, हा माझा प्रफुल्ल पटेलांना सवाल आहे. प्रफुल्लभाई पटेल, आपण मुंबईत राहून भंडारा गोंदिया लोकांना मेंढरा साखर हाकायचं काम बघू नका. त्यांच्यावर इथे येऊन फक्त मतं घेण्याचं काम करू नका. त्यांचे प्रश्न आजपर्यंत तुम्ही का सोडू शकला नाहीत? इथल्या गोसी खुर्दच्या धरणग्रस्तांचा प्रश्न तुम्हाला का दिसला नाही? हा माझा प्रफुल्ल पटेलांना जाहीर सवाल आहे. दुसरा मुद्दा इथे मला दिसतो की इथल्या अनेक सामाजिक संघटनांचे प्रश्न आहेत. मग महिलांच्या हॉस्टेल्स आहेत, त्यांना अनुदान मिळत नाही. त्या हॉस्टेल चालवायचे कसे? शासकीय काही ओबीसींसाठी वसतिगृह चालवायच्यात, तोही ओबीसींच्या वसतिगृहाचा प्रश्न शासनाने फक्त घोषणा केली. देवेंद्र फडणवीस स्वतःला विदर्भाचे नेते म्हणवतात. देवेंद्र फडणवीस असतील, त्यांचे पालकमंत्री या जिल्ह्याचे असतील, फक्त झेंडावंदनसाठी तुम्ही जिल्ह्यात येता. इथल्या पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. देवेंद्र फडणवीसांनी तुमचा इथला पालकमंत्री काय काम करतो याचा लेखाजोखा जनतेसमोर मांडावा. मुकी बिचारी कुणी हाका, अशा पद्धतीने जर भंडारा आणि भंडारा जिल्ह्यातल्या लोकांना कोणी समजत असेल तर त्या लोकांच्यावर तो अन्याय आहे. इथले पालकमंत्री असतील, इथले सगळे खासदार आमदार असतील, यांनी जनता दरबार घ्यावेत. दर महिन्याला जनता दरबार घ्यावा आणि लोकांची घाराणी ऐकावीत. राजकीय स्वरूपाने केवळ भाषणबाजी करून या लोकांचे प्रश्न सुटणार नाहीत, हे मला नम्रपणाने सांगायचं आहे. त्यामुळे इथल्या पालकमंत्र्यांचं हे अपयश आहे, इथल्या लोकप्रतिनिधींचं हे अपयश आहे. कारण लोकप्रतिनिधींचं मला एक जाणवलं की इथल्या जिल्हा प्रशासनावर, तालुका प्रशासनावर कुठलाही वचक नाही आणि इथले अधिकारी केवळ भ्रष्टाचारातच गुंतलेत की काय, असाही प्रश्न इथल्या अनेक संस्था, संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. हे वाईट आहे आणि याच्यासाठी लोकांनाच आता आंदोलन उभं करावं लागेल, चळवळ उभी करावं लागेल. आणि या लोकांच्या आंदोलनामध्ये, लोकांच्या चळवळीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार हा पक्ष ठामपणे त्या चळवळीच्या पाठीशी उभा राहील, सोबत उभा राहील. एवढंच मी या निमित्ताने सांगू इच्छितो. बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ. ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज. आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका. जय महाराष्ट्र.